नमस्कार मित्रांनो. तर ओईचा ॲप्लिकेशन फॉर्म फिल करत असताना येणाऱ्या अडचणी त्या आपण कशा पद्धतीने त्यावर सॉल्व करू शकतो जाणून घेऊया सविस्तर. तर तुम्ही देखील ओईचा फॉर्म फिल करत असताना या चुका करू नये, कोणकोणत्या चुका करू नये यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त स्टुडंटला शेअर करा व तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा. मित्रांनो, मला खूप जणांनी विचारलं की रजिस्ट्रेशन करावं लागतं का? तर तुम्ही डायरेक्टली पण अप्लाय करू शकता. तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेसने जायचं असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन देखील करू शकता. आपण जाणून घेऊया की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेण्याकरिता ओई एक्झाम याचं कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता व फॉर्म भरताना येणाऱ्या कोणकोणत्या अडचणींना तुम्ही फेस करतात त्या आपण अडचणी जाणून घेऊया व त्यावर सोल्युशन बघूया की कशा पद्धतीने आपण विदाऊट एनी तर पी जी ॲडमिशनवर क्लिक करायचं आहे. जसं की मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं, संपूर्ण माहिती दिली, तरी मी तुम्हाला काय काय अडचणी येऊ शकता या संपूर्ण माहिती डिटेलमध्ये सांगत आहे. युजर आय डी, पासवर्ड. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही इथं रजिस्टर हिअर बघू शकता. तर तुम्ही इथे रजिस्टर हिअर करू शकता. तर तुम्ही इथं रजिस्टर हिअर करून तुम्ही तुमचं न्यू रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, तर रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आय डी, युजर आय डी, ईमेल युजर नेम अँड देन इथे ईमेलवर तुम्हाला व्हेरीफाय ईमेल आय डी करायचा आहे. व्हेरीफाय ईमेल आय डी केल्यानंतर तुम्हाला इथे रिसेंट ओ टी पी येईल. ईमेलवर ओ टी पी आल्यानंतर तो तुम्हाला इथे पुट करायचा आहे मित्रांनो. आणि ईमेलवर ओ टी पी तुम्ही पुट केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे. मोबाईल नंबर व्हेरीफाय केल्यानंतर मोबाईल नंबरवर देखील ओ टी पी येईल. तुम्ही बघू शकता मोबाईल नंबरवर ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला तो फिल करायचा आहे. अँड देन तुम्ही ओ टी पी फिल केल्यानंतर तुम्ही बघू शकता, तुम्ही ओ टी पी फिल केल्यानंतर यू आर रजिस्टर युअर सेल्फ. अँड देन तुम्ही जे काही रजिस्ट्रेशन केलं आहे त्यानंतर तुम्हाला पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. तुम्ही खालचा कॅप्चा टाकून देन सबमिट केल्यानंतर तुम्हाला काही अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. इथे तुम्ही सबमिट केल्यानंतर देन तुम्ही इथे सबमिट करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला ते इथे विचारतील यार कंप्लीट युअर सक्सेसफुली. तुम्ही कंप्लीट करत आहात. देन तुम्हाला मी ज्या पद्धतीने बोललं की तुम्ही युनिव्हर्सिटीचा पासवर्ड आय डी यूज करून देखील डायरेक्टली ओपन करू शकता. देन तुम्ही डायरेक्टली ओपन केल्यानंतर फॉरगेट पासवर्ड, जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर तुम्ही पासवर्ड फॉरगेट देखील करू शकता यूजिंग युअर युजर नेम. ठीक आहे. देन तुम्ही तुमचा जो काही ओ टी पी असेल तो तुम्हाला ओ टी पी इथे येऊन जाईल. तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही ओ टी पी पुट करायचा आहे. आणि तुमचा पासवर्ड जो काय असेल तो 18 ते 16 कॅरेक्टरचा असेल. त्यामध्ये एक कोणताही कॅरेक्टर कोणताही असेल जे लाईक ॲट हॅश पर्सेंटेज असं काही तुम्ही पुट करू शकता तुमच्या पासवर्डमध्ये. अँड देन तुम्ही तुमचा पासवर्ड परत सेट करू शकता. तुम्ही तुमचं सेंड केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. देन तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे की तुमचे जे एक्झाम फॉर्म आहेत ते 14 जूनपासून ते 4 जुलैपर्यंत आहे. आणि लास्ट डेट फिलिंग द ॲप्लिकेशन ऑफ द लेट फी 10 जुलैपर्यंत आहे. तुम्ही बघू शकता. ही इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत पोहोचवा की 14 जून ते 4 जुलैपर्यंत तुम्ही एक्झाम फॉर्म भरू शकता आणि विथ लेट फी तुम्ही 10 जुलैपर्यंत एक्झाम फॉर्म भरू शकता. तुम्हाला तसे डिटेलमध्ये तुम्हाला ते डेट वाढून भेटली तर ते मी सांगेलच. तुम्हाला इथे तुमचा आय डी, पासवर्ड जे काय असेल तुम्ही फिल केल्यानंतर कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काही अशा पद्धतीने विंडोज ओपन होईल. तिथे व्ह्यू नोटिफिकेशन, कोर्स इलिजिबिलिटी अँड देन कोर्स इलिजिबिलिटी जर बघितला तर तुम्हाला इथे त्यांचा ऑफिशियल नोटिफिकेशन बघायला मिळेल. अँड देन तुम्ही इथे प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला ॲप्लाय फॉर कोर्स, तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही बघू शकता. तुम्ही पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला येईल लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम. तुम्हाला येईल फर्स्ट नेम, लास्ट नेम, मिडल नेम. आणि देन तुम्ही कशा पद्धतीचं क्रायटेरियाने सिलेक्ट केलं आहे ते तुम्ही चूज करू शकता. देन तुमचं मदर नेम, पॅरेंट नेम, तुमची जी जनरल इन्फॉर्मेशन असेल ती तुम्हाला इथे फिल करायची आहे. मायनॉरिटी वगैरे, डोमासाईल, कॅटेगरी अशा पद्धतीने तुम्हाला फिल करायचं आहे. देन तुम्ही बघू शकता कॅटेगरी जे तुम्हाला ॲड्रेस वगैरे परमनंट सर्व सिलेक्ट करायचं आहे. देन तुम्हाला असे विंडोज येईल सक्सेसफुली. ओके. देन तुम्हाला इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली, तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन सक्सेसफुली
देन तुम्हाला सेकंड अकॅडमिक इन्फॉर्मेशन, जे सेकंड प्रोफाईलमध्ये सेकंड नंबरचा ऑप्शन आहे अकॅडमिक इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करायची असेल तर अकॅडमिक इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला फर्स्ट अकॅडमिक इन्फॉर्मेशन यू आर द फर्स्ट तुमची डिग्री तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. देन तुमची डिग्री ऑफ एक्झाम, युनिव्हर्सिटी बोर्ड, स्पेशल तुम्ही स्पेशल कशामध्ये करू इच्छिता, स्पेशल तुम्ही BSc कशामध्ये केली आहे ते, अँड देन पास की ॲपियर, जर पास असाल तर पासिंग मंथ, पासिंग इयर आणि PRN अँड रजिस्टर नंबर. पासिंग ॲपियर असाल तर एवढं विचारणार नाही. अँड देन मार्क्स ऑप्टेन, किती मार्क्स भेटले आहे, तुम्ही इथं मार्क्स टाकल्यानंतर तुम्हाला इथं पर्सेंटेज भेटतीलच. अँड देन तुम्हाला ओके करायचं आहे. अकॅडमिक इन्फॉर्मेशन इन्सर्टेड सक्सेसफुली, तुम्ही बघू शकता अकॅडमिक इन्फॉर्मेशन फिल सक्सेसफुली तुम्हाला येऊन जाईल. देन तुम्हाला नेक्स्ट तुम्हाला अशा पद्धतीची विंडोज दिसेल. अशा पद्धतीची विंडो दिसल्यानंतर तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन पूर्णपणे इथे दिसेल की कशा पद्धतीची तुम्हाला मार्क्स आहेत. सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला अशा पद्धतीचे तुमचे जे काही BScचे पूर्ण बॅकग्राऊंड, पूर्ण जो काही डाटा आहे तुम्हाला जो आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. अँड देन नेक्स्ट तुम्हाला इथे तुमचा एक्सपिरियन्स ॲड युअर एक्सपिरियन्स डिटेल्स इन माय प्रोफाईल, तुम्हाला तुमच्या प्रोफाईलबद्दल एक्सपिरियन्स ॲड करायचा आहे. ॲड एक्सपिरियन्स डिटेल्स अँड देन सक्सेसफुली ओके. ठीक आहे, तिथे तुम्ही सक्सेसफुली करू शकाल. देन तुम्हाला HSCचं भरायचं आहे. HSC तुम्ही देअर युनिव्हर्सिटी इज अ बोर्ड नेम, रिझल्ट टाईप पास, कधी झाला आहात, PRN नंबर, देन तुम्ही PRN नंबर अँड देन स्पेशल HSC तुम्ही कशामध्ये केली आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्समध्ये केली आहे, तुमचे मार्क्स किती मिळाले होते, त्यावरनं पर्सेंटेज, गॅप घेतला होता का वगैरे वगैरे सर्व ग्रेड वगैरे काय असेल ते. त्यानंतर अकॅडमिक इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर यू आर ओके, अदरवाईज क्लिक इन बॉटम कॅन्सल, यू हॅव द कॅन्सल्ड ऑन द रिमूव्ह मिस्टेक, काही मिस्टेक झाली असेल तर तुम्ही कॅन्सल करू शकता इथे. आणि देन तुम्ही ओके केल्यानंतर ती इन्फॉर्मेशन सेव्ह होणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुमची ग्रॅज्युएशन HSC इन्फॉर्मेशन फिल झाली आहे. अँड देन तुम्ही बघू शकता रेकॉर्ड विल बी द सेव्ह फ्रॉम द लिस्ट, तुमच्या लिस्टमध्ये तुमचा रेकॉर्ड फिल झाला आहे. देन तुम्ही बघू शकता. देन तुम्हाला आता HSC झाला आहे, SSCची इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. आता देन तुम्हाला सेकंड असेल अपलोड डॉक्युमेंट, देन सेकंड असेल तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. तर कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील तुम्ही बघू शकता. अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. अपलोड डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला फोटोग्राफ, सिग्नेचर, जर इन्कम सर्टिफिकेट, इफ यू बिलॉंग टू द EWS कॅटेगरी तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करावे लागेल. तुम्ही जर EWSमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला EWS सर्टिफिकेट भरणं बंधनकारक आहे. आणि देन कास्ट सर्टिफिकेट युअर कॅटेगरी, तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीमधनं असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट बी अपलोड करणं कंपल्सरी आहे. जर सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ज्या टाईमला ॲडमिशन घेशाल, क्वालिफाय होशाल त्या टाईमला तुम्हाला जरी सबमिट केलं तरी चालेल. देन डोमासाईल सर्टिफिकेट, इफ यू महाराष्ट्रीयन, जर तुम्ही महाराष्ट्रातले असाल तर तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट, प्लीज रीड द डेफिनेशन बिलो. म्हणजे डोमासाईल म्हणजे काय, द महाराष्ट्र स्टेट बोर्ड्स मीन दे आर कॅन्डिडेट आर SSC स्टँडर्ड 10th and higher education, therefore and the Maharashtra with domicile certificates means the certificate should be the domicile do state the Maharashtra. सिग्नेचर फोटोग्राफची साईज काय असायला हवी, JPG मध्ये की JPEG मध्ये ओनली शुल्ड बी द्या, 150 KB पाहिजे जी काही साईज असेल ती. अँड PDF साईज शुल्ड बी दे आर लेस दॅन 1 KB, जी काही PDFची साईज असेल ती 1 KBपेक्षा कमी पाहिजे. जी काही PDF तुम्ही अपलोड करणार आहात त्याची साईज 1 KBपेक्षा कमी पाहिजे. आणि इमेज साईज मोर दॅन 150 KB इज कन्वर्ट बाय द क्लिकिंग लिंक. देन तुम्ही बघू शकता इथे सिग्नेचर, सर्व डॉक्युमेंट टाईप, चूज फाईल, तुम्ही तुमचं डॉक्युमेंट चूज करायचं आहे, तुमची फाईल अपलोड करायची आहे. कॉम्प्रेसर PDF तिथे अवेलेबल आहे, तुम्ही ऑटोमॅटिकली कॉम्प्रेस करू शकता. देन तुम्हाला इथे फोटोग्राफ, सिग्नेचर, SSC मार्कशीट, SSC मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, इन्कम सर्टिफिकेट, जर तुम्ही EWSमधून असाल, मेडिकल सर्टिफिकेट, जेवढी काही रिक्वायरमेंट आहे तुम्ही इथे सिलेक्ट करून अपलोड करू शकता. आणि देन तुम्हाला जे काही PDF फॉर्ममध्ये करायचं आहे, तुम्हाला किती MB साठी करायचं आहे तुम्ही बघू शकता.
रेकॉर्ड इज अ सेव्ह सक्सेसफुली, तुमचा रेकॉर्ड सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल. फोटोग्राफ JPG व्ह्यू अँड रिमूव्ह, तुम्हाला जर रिमूव्ह करायचं असेल तर तुम्ही इथनं रिमूव्हसुद्धा करू शकता, फोटोग्राफ चेंज करू शकता. नेक्स्ट करून तुम्हाला नेक्स्ट फोटोग्राफ दे आर अपलोड डॉक्युमेंट, तुम्ही हा डॉक्युमेंट फोटोग्राफचं डॉक्युमेंट अपलोडवर क्लिक करून तुम्ही अपलोड करू शकता. देन नेक्स्ट सिग्नेचर घ्यायची आहे, सिग्नेचर सेम फोटोग्राफसारखी सिग्नेचर पण अपलोड करायची आहे. देन फोटोग्राफ नंतर सिग्नेचर नंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट असतील सर्व डॉक्युमेंट अशा पद्धतीने तुम्हाला अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे, देन तुम्हाला सबमिट करायचं आहे. देन तुम्हाला तुमच्या साईट तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड केले आहे तुम्हाला इथे सर्व दिसेल. तुम्ही बघू शकता. तुम्हाला इथे डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे आहे आणि देन तुम्हाला ते अशा पद्धतीने अपलोड करायचे आहे. सिग्नेचर झाली, त्यानंतर जे काय सर्टिफिकेट असेल तुम्ही HSC SSC, ठीक आहे. फाइंड यू कोर्स फॉर यू आर इलिजिबल, तुम्हाला जर तुम्ही कोणत्या कोर्ससाठी इलिजिबल आहात ते तुम्हाला जर फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या या इन्फॉर्मेशन फिल करून झाल्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट प्रोग्राम फॉर एक्झाम टाईप ऑर द कोर्स ऑफ द स्पेशल टाईप ऑफ द सब्जेक्ट, तुम्हाला इथे तुमचा सब्जेक्ट घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जॉग्राफी मिनिमम 50% कॅटेगरी तुमच्या मार्क्सनुसार तुम्ही किती घेतला आहे ते तुम्ही चूज केल्यानंतर तुम्हाला कोणकोणते डिपार्टमेंट अवेलेबल आहेत तुम्ही कोणकोणते डिपार्टमेंट बघू शकता. त्यानंतर एलिजिबिलिटी पर BA जॉग्राफीसाठी कोणकोणते डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी सर्टिफिकेट ॲडव्हान्स सर्व्हिस म्हणजे कोणकोणत्या कोर्ससाठी तुम्ही एलिजिबल आहात ते सर्व दाखवत आहे. त्यानंतर अप्लाय फॉर युअर कोर्स, तुम्ही कोणकोणत्या कोर्ससाठी अप्लाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला इथे तुमचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी कोर्स सिलेक्ट करायचा आहे. देन तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी कोर्स सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे पोस्ट ग्रॅज्युएट इंटिग्रेटेड कोर्स डिप्लोमा सर्टिफिकेट MPSC UPSC कोचिंग प्रोग्राम तुम्ही इथे तुमची फॅकल्टी सिलेक्ट करायची आहे. जर तुम्ही बघू शकता इथे ॲडव्हान्स सायन्स MSc इन लॉजिक एम्प्लॉजी MA डान्स MA म्युझिक इथे सर्व आहे. व्ह्यूज फॉर अप्लाय तुम्ही बघू शकता तुम्ही कशासाठी अप्लाय करू शकता. देन यू आर सिलेक्ट फॅकल्टी सिलेक्ट लेवल, तुम्हाला तुमची लेवल सिलेक्ट करायची आहे. देन व्ह्यू अप्लाय, तुम्ही इथे अप्लाय करू शकता व्ह्यू करू शकता. देन यार डिपार्टमेंट ऑफ द यू आर अप्लाय, इथे तुम्ही या अप्लायवर क्लिक करून सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. देन इथे तुम्हाला व्ह्यू टू अप्लायमध्ये क्लिक करून MA इंडियन लॉजिक्स आणि एंटोलॉजी तुम्ही इथे क्लिक करून अप्लाय करू शकता. देन तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुम्ही बघू शकता एलिजिबिलिटी डिटेल डू नॉट मच बी देअर मेसेज बॉक्स विल ओपन अँड यू विल बी द मेसेज बॉक्स एलिजिबिलिटी ऑफ द डिटेल्स बॉक्स इज फुलफिल्ड अँड द सिलेक्टेड कोर्सेस एलिजिबिलिटी डिटेल्स इज बिलो अँड प्रेस ओके बटन. तुम्ही जेव्हा ओके बटन प्रेस करशाल तेव्हा तुम्ही बघू शकता द अकॅडमिक क्वालिफिकेशन डज नॉट मॅच फॉर एलिजिबल क्रायटेरिया अँड देन युअर कोर्स इज अ प्लिक एलिजिबिलिटी बिलो मीन्स तुम्ही तुमच्या कोणकोणत्या कोर्ससाठी एलिजिबल आहात ते तुम्हाला तिथे दिसेल. आणि जर तुम्ही अप्लाय करत असाल एलिजिबल नसाल तर ते अप्लाय होणार नाही, घाबरू नका. तुम्ही ज्यासाठी एलिजिबल आहात त्यासाठीच तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्ही इथे बघू शकता तुमच्या क्वालिफिकेशन अकॅडमिक इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला कोणकोणते इन्फॉर्मेशन फिल करायचे आहे. तुम्ही बघू शकता तुम्हाला अकॅडमिक इन्फॉर्मेशनमध्ये कोणकोणत्या इन्फॉर्मेशन फिल करायचे आहे. तर तुम्हाला SSC ग्रॅज्युएट HSC आणि SSC या तिन्ही इयरचे अपलोड तुमची अकॅडमिक इन्फॉर्मेशन असेल. डॉक्युमेंटमध्ये तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड केले आहे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला दिसेल. HSC मार्कशीट, लास्ट क्वालिफाईंग एक्झाम मार्कशीट, लास्ट सर्टिफिकेट जे काही कास्ट सर्टिफिकेट असेल ते, लास्ट क्वालिफाईंग एक्झाम मार्कशीट, HSC फोटोग्राफ सिग्नेचर डोमासाईल सर्टिफिकेट हे सर्व डॉक्युमेंट तुमचे अपलोड होणार आहेत. अपलोड झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता रीड डिक्लेरेशन अँड अप्लाय द कोर्स. तुमचे सर्व डॉक्युमेंट तुम्ही बघू शकता आणि देन इथे तुम्ही बघू शकता ॲग्री टू डिक्लेरेशन अँड अप्लाय फॉर कोर्स. तुम्ही ॲग्री आहात अप्लाय करत आहात त्या कोर्ससाठी, ठीक आहे. तुम्ही अप्लाय करत आहात. देन तुम्ही ओके बटनवर प्रेस करून सर्व इन्फॉर्मेशन राईट आहे असं सिलेक्ट करून तुम्ही अप्लाय करून
ओके बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पेमेंट करत आहात. प्रोसीड टू पेमेंट, इथं पे टू पेमेंट तुम्ही बघू शकतात. ॲप्लिकेशन ID, तुम्ही ॲप्लिकेशन कशासाठी करत आहात, स्टेटस आणि अपलोडेड ॲप्लिकेशन. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचं सर्व ॲप्लिकेशन फॉर्म ओईचा फिल करून झाला आहे आणि प्रोसीड टू पेमेंट, तुमचे जे काही पेमेंट असेल प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला दिसेलच आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व इन्फॉर्मेशन इथं दिसेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा व तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. एक्झाम रिलेटेड सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनला प्रेस